बॉम्बस्फोट आणि मुंबई. काँग्रेस काळात एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या. 2014 नंतर महाराष्ट्राला देवाभाऊंचं नेतृत्व लाभलं आणि अशांत मुंबई सुरक्षित झाली. मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. देवाभाऊंनी पहिल्या दिवसापासून सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिलं. मुंबईच्या किनारपट्टीवर कोस्टल सिक्युरिटी ड्रिल्स, इंटरस्पेटर बोट्स, सी रडार नेटवर्क यांच्या मदतीनं सुरक्षा कवच भक्कम केलं. देवाभाऊंनी NSA, NSG, NIA, CRPF यांच्या सोबत सातत्यानं उच्चस्तरीय बैठका घेऊन धोरणं आखली. मुंबई पोलीस यंत्रणा आधुनिक करण्यासाठी उच्च तंत्रज्ञानावर आधारित कंट्रोल रूम्स, AIचा प्रभावी वापर, CCTV नेटवर्क्सचा व्यापक विस्तार, क्विक रिस्पॉन्स टीमची क्षमता वाढवली. आंदोलन असो, मोर्चे असो, देवाभाऊंनी स्पष्ट भूमिका घेतली. लोकशाहीत आंदोलन हक्क आहे, पण मुंबईची सुरक्षा अबाधित राहणं बंधनकारक आहे. देवाभाऊंच्या नेतृत्वात ना दडपशाही ना शिथिलता, फक्त कडक कायदा आणि तत्काळ प्रतिसाद.